ओम श्री सिद्ध भैरवाय नमः. बघा, सृष्टीची उत्पत्ती झाली आणि भगवंतांना अनेक जीव तयार केले, पण ते कसे केले? आडवी. मग सगळ्यात सुधारक मॉडेल म्हणजे माणूस. तो कसा केला? उभा. बघा, जे आडवे तयार केले ना ते चांगले चालतात, पण जो उभा केलाय ना तो आडवा चालतो. म्हणून बाईना काय सांगितलंय? अरे मानसा मानसा तू कशी होशील माणूस. आणि भगवंतानी सांगितलेलं आहे, मम वंशी जीव लोके जीवभूता सनातना. अरे मी जे मार्ग घालून दिले आणि त्या मार्गाने जो चालल तो कोण? माणूस. आणि मग भगवंतांना कोणता मार्ग घालून दिला? गीता, भागवत, दासबोध, तुकारामाचा गाथा. आणि हे जे माणसाचे बंधन आहे, तर आज माणूस ग्रॅज्युएट झाला, शिकला, पण मी माणूस आहे किती 3 शब्द आहे आणि तो विसरला. आणि आज बघा, माणसाला माणूस म्हणायची लाज वाटू राहिली. आणि म्हणून आता 6 डिसेंबर रोजी जे बाबासाहेब आंबेडकर महामानव यांचा निर्वाण दिन आहे आणि त्यांचं आदर्श आपण घ्यायचं आहे. बघा, त्यावेळेला अस्पृश्यता, जातीवाद. आता तसं जर बघितलं तर भगवंतानं सगळे जीव तयार केले, सगळ्यांचं रक्त लाल आहे, सगळ्यांच्या हृदयात हवा एकच आहे, सगळे मेले तरी त्याची राखच होती आणि सगळ्यांचं ठिकाण एकच आहे. पण ही अस्पृश्यता आणि या अस्पृश्यतामुळं त्यांना इतका त्रास सहन करावा लागला. बघा, चोखा मेळा, आजा मेळा, हे जे शिवाजी महाराजांचे अंगरक्षक आणि एवढे जे होऊन गेले, यांना खूप त्रास सहन करावा लागला. आणि आंबेडकरांना त्यावेळेला त्यांना विहिरीत पाणी प्यायचा अधिकार नव्हता, मंदिरात जायचा अधिकार नव्हता आणि चोखा मेळ्याने तो अधिकार मिळवला. आंबेडकरांनी त्यांना शाळेमध्ये त्यांना उंजुळीना पाणी द्यायचे. आणि जिद्द आणि चिकाटी, त्यांच्याकडून काय शिकायचे आपल्याला? जिद्द आणि चिकाटी. बघा, गरिबी. आणि म्हणून मी आजही मुलांना विचारतो शाळेत गेलो, शिक्षण म्हणजे काय? शिक्षण म्हणजे काय? मला काहीतरी व्हायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे, ही जिद्द ज्या वेळेला डोक्यात असती त्याचं नाव शिक्षण. आणि आंबेडकरांनी काय ठरवलं? ही जातीयता, अस्पृश्यता, अज्ञान समाज आणि यांना पुढे नेण्याकरता त्यांनी प्रयत्न केला. बघा, आपण संत चरित्र चालू आहे आणि खरंच संतांवानी इतकं महान कार्य हे आंबेडकरांनी केलेले. बघा, अस्पृश्यता, आर्थिक ताणाताण आणि एवढ्याला तोंड देऊन आणि त्यांनी भारतीय शिक्षण घेऊन आणि इंग्लंडमध्ये जाऊन आणि पदव्या मिळवल्या. किती रखड घेतले असेल. बघा, त्यांच्या मुलांना दवाखान्यात पैसे नसताना मुलगा गमावा लागला. आणि त्यांनी एवढं शिक्षण घेऊन आज त्यांनी जर नोकरी केली असती तर हिरोबाई अंबानी, टाटा, बिर्ला यांच्यापेक्षा जास्त श्रीमंत झाले असते. पण त्यांनी तसं काही केलं नाही. हा माझा समाज आहे, हा दलित समाज आहे, यांना सुखाना जगता यावा. आणि म्हणून त्यांनी समाजाला काय शिकवलं? शिका, कमवा, जिद्द धरा. आणि शिकून जिद्द धरा, स्वतः मेहनत करा, कमवा आणि खा. पूर्वी जे येसकर हे जे होते ते फुकट भाकर मागून खात होते आणि त्यांची त्यांना चिडी यायची. म्हणून तुम्ही शिक्षण करा, चिकाटी धरा, जिद्द धरा. आणि चिकाटी जिद्द धरून आजही बघा, त्यांचा जो समाज आहे आंबेडकरांचं व्रत पाळतात, ते शिकतात, कष्ट करतात आणि स्वतः कमवून खातात. आणि आपले लोक काय करतात? फुकट कसं मिळेल, भ्रष्टाचार कसा होईल आणि फुकट मिळण्या का आपलं लक्ष? बाबाचा आशीर्वाद आणि देवाचा आशीर्वाद. तर कष्ट करा, शिक्षण करा, मला काहीतरी करायची ही जिद्द मनाची धरून पुढं जाणं
ही आंबेडकरांची शिकवण आहे. आणि प्रत्येक तरुणाने, आजचा तरुण जर म्हटला तर तरुण काय झालेलं आहे, त्याच्यात हिंमत नाही राहिली. एन्जॉय काय, मला काहीतरी करायचं आहे आणि मी काहीतरी करेन, ही जिद्द जर मनात शिक्षण घ्यायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं. आणि तरुण काय झालेलं आहे, तेजस्विता, तत्परता आणि कारुण्यता. आज होतं का नाही, करू का नको, ही त्यांनी कधी मानलं नाही. त्यांनी जिद्द आणि चिकाटी धरून आणि एवढ्या पदव्या मिळवल्या आणि एवढं शिक्षण केलं आणि आपल्याला काय करून दिलं आहे, भारतीय कायदेमंत्री होते आणि राज्यघटना करून ठेवली. आणि त्या राज्यघटनेमध्ये आज आपण काय म्हणतो, मी कोणालाही मत देईल, मला येईल तसं मी वागल, आणि आपल्याला मतदानाचा हक्क आंबेडकरांनी दिलेला आहे. आणि पूर्वी जी हुकुमशाही होती, 12-12 घंटे काम करायला लागायचं, तर त्यांनी कामाचा तास 8 तास ठरवून ठेवून दिला. आणि एक दिवस त्याला विश्रांती पाहिजे, तर एक दिवस सुट्टी, आठवड्याने एक दिवस सुट्टी आणि 8 तास काम. असं बघा, कामाचं बंधन, न्यायाचं, मतदानाचं वेळ, आणि आपल्याला जेवढे स्वतंत्र दिलेले हे आंबेडकरांनी दिलेले. आणि एवढा असा महान हिरा, भारतरत्न, खरंच भारताचं रत्न होतं. आणि जेवढे संतांचं काम आहे, त्या संतांच्या कामा एवढंच आंबेडकरांचं काम झालेलं आहे. आणि आता त्यांचा 6 डिसेंबर रोजी निर्वाण दिन आहे. या दिनानिमित्त आपण त्यांच्याकडून काय घ्यायचे का, संकटाला तोंड द्या, जिद्द धरा, चिकाटी धरा, मला काहीतरी व्हायचे, मला तरी काहीतरी करायचं आहे, हे प्रत्येक मुलामुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे आणि जीवनाचा विकास केला पाहिजे. आणि मी माणूस आहे, माणसानं कसं जगावा, मी माणूस आहे, मी जगल आणि दुसऱ्याला जगू देईल, जगा आणि जगू द्या. पण आजचा माणूस काय करतो, पशुवानी, फक्त माझं भरलं म्हणजे बस, मला कोणाची गरज नाही. तर त्यांनी स्वतःकरता काही पैसा कमावला नाही, लोकांना सुखानं कसं जगता येईल. झाड स्वतः उन्हात राहतं आणि ती ऊन सहन करतं आणि दुसऱ्याला सावली देतं. तेच आपल्या संतांनी केलं, तेच या मोठ्या नेत्यांनी केलं. आणि ते आंबेडकरांचं व्रत शिक्षण प्रत्येक तरुणांनी, मुलांनी घ्यावं आणि आपल्या जीवनाचा विकास करावा. जय भैरवनाथ महाराज की जय.